morning guys, today we are on Daura to Evla. So let's go from Shirur to Evla. एवढ्या सकाळी सकाळी सुद्धा या गावात गर्दी आहे. तर हे शिरूर आहे आणि मे बी मार्केटमुळे इथं गर्दी आहे एवढ्या सकाळी सकाळी. लिव्ह इट. तर आमचं येवलेला जाण्याचं कारण हे होतं की माझ्या फ्रेंड्सचं लग्न होतं. बऱ्यापैकी जे काय माझं फ्रेंड सर्कल आहे, जे की जेवढ्यांचंही आत्तापर्यंत लग्न झाले हे सगळे नाशिक साईडचेच आहेत. तर प्रत्येक वेळी आम्हाला एवढ्या लांबचा प्रवास करावा लागतो आणि मला त्यात आहे मोशन सिकनेस. म्हणजे मी खूप जास्त प्रवास करू शकत नाही. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या लग्नाला 8 महिने झाले आणि मी 4 ते 5 वेळा नाशिकला जाऊन आले, ते पण फक्त लग्न अटेंड करण्यासाठी. सेम आजसुद्धा असंच आम्ही एका लग्नासाठी चाललेलो आहोत आणि ते पण खूप लांब. माझ्यासाठी प्रवास म्हणजे एक शिक्षाच असते आणि ही शिक्षा जी की मला कोणी दिलेली नाही, मी स्वतःसाठी सिलेक्ट केलेली. बट ऑप्शन नाही, लग्नाला तर जावंच लागतं आणि फ्रेंड्सच्या लग्नाला तर गेलंच पाहिजे. तसं आजूबाजूचं वातावरण खूप छान होतं, खूप सुंदर होतं. आजूबाजूला सगळीकडे धुके पडलेलं होतं. सकाळ सकाळ शांत वातावरण, ट्रॅफिक नाही, काही नाही. त्यामुळे प्रवास हा छान चालू होता. पण तो किती वेळ? थोड्याच वेळासाठी, कारण थोड्या वेळात तर मला मळमळ चालू होईल. आहे शेवटी माझ्या माहेरकडे जाणारा रस्ता आहे तो. याचा रस्ता तर छानच असला पाहिजे. येस. तर हे आमचं दोघांचं डिस्कशन जे चालू होतं ते रस्ता चांगला आहे का खराब आहे यावरून चालू होतं. आणि हा जो मार्ग आहे तो शिरूर नगर हा आमच्या कड्याला पण जातो, तिथून पुढे. म्हणजे हा माझ्या माहेरी जाणारा रस्ता आहे. तर ऑब्व्हियसली मी छानच म्हणणार. मला पलीकडचं घेता येणार पण खूप छान वातावरण आहे पलीकडं. पाऊस येईल बरं. पाऊस चालू आहे मे बी पुढं. यांना का नाही मजा येणार सांगा बरं. मी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद नाही करू शकत, एवढा छान व्ह्यू येतो. तर हळूहळू आता सकाळचा सूर्योदय दिसायला लागला होता, तर त्यामुळं व्ह्यू हा अप्रतिम होता. तर लग्न लागल्यानंतरच आमचा असा प्लॅन आहे की येताना आम्ही शिर्डी साईबाबा प्रवारा संगम करून येणार आहोत. तर पाहूया आता किती टाईम होतो आहे किंवा काय, त्यावर डिपेंड आहे. तर फायनली आम्ही लग्नाच्या ठिकाणी ऑलमोस्ट पोचलोच होतो. तसा लग्नाचा टाईम हा 11:30चा दिलेला आहे, बट माहीत नाही की लग्न टाईमवर लागेल किंवा नाही. लग्नात मी लुक तसा सिम्पलच ठेवला होता, कारण कॉम्प्लेक्स तर मला येत नाही. जर हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट.